गुड मॉर्निंग. ह्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण स्क्वेअर पिरॅमिड प्रोजेक्शन्स ऑफ सॉलिड मधला अजून एक इम्पॉर्टंट प्रॉब्लेम हा आपण डिस्कस करूया. पहिल्यांदा प्रॉब्लेम स्टेटमेंट मी वाचतो. अ स्क्वेअर पिरॅमिड ऑफ 30 millimeter साइड ऑफ अ बेस अँड हाईट 60 millimeter रेस्ट विथ वन ऑफ इट्स एजेस ऑफ द बेस ऑन द HP such that the axis is inclined at a 40 degree to HP and it appears to be inclined to the VP at an angle of 35 degree. इथं प्रॉब्लेम मध्ये एक इम्पॉर्टंट कंडिशन दिलेली आहे. द अपेक्स इज निअरर टू द ऑब्झर्वर अवे फ्रॉम व्हीपी. अवे फ्रॉम व्हीपी म्हणजे तो निअरर टू द ऑब्झर्वर असतो आणि अवे फ्रॉम ऑब्झर्वर म्हणजे इट इज निअरर टू व्हीपी असतो. दोन्ही कॉन्ट्राडिक्ट स्टेटमेंट आहेत, एकमेकाच्या परस्पर विरुद्ध स्टेटमेंट आहेत. प्रॉब्लेम मध्ये इनपुट त्यांनी दिलेला आहे, स्क्वेअर पिरॅमिड आहे, त्या पिरॅमिडचा जो स्क्वेअर बेस आहे त्या स्क्वेअर बेसची साईड 30 मिलीमीटर आहे आणि त्या स्क्वेअर पिरॅमिडची हाईट 60 मिलीमीटर आहे. दोन इनपुट दिलेत. त्याच्यानंतर त्या स्क्वेअर पिरॅमिडचा जो ऍक्सिस आहे तो ऍक्सिस हा HP शी 40 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे आणि तोच ऍक्सिस हा VP शी 35 डिग्री वरती आहे असं प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे. आणि महत्वाची कंडिशन मेन्शन केलेली आहे की व्हीपीला मी ज्यावेळी इन्क्लिनेशन दिलं त्यावेळी इन्क्लिनेशन दिल्यानंतर व्हर्टेक्स हा किंवा अपेक्स हा का आहे, निअरर टू ऑब्झर्वर आहे किंवा अवे फ्रॉम व्हीपी आहे. आपण प्रॉब्लेम 1 to 1 सगळ्या स्टेप्स फॉलो करून सॉल्व्ह करूया. लाईन कमांड मध्ये जाऊन मी पहिल्यांदा बेसिक रेफरन्स लाईन काढून घेतो. ऑर्थोमोड ऑन करून मी रेफरन्स लाईन काढून घेतली. आता स्क्वेअर पिरॅमिड काढायचं आहे 30 मिलीमीटर साइड. मी इथं आलो रेक्टँगल कमांड मध्ये, रेक्टँगल मी सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी इथं आलो. मला स्क्वेअर काढायचा आहे. स्क्वेअर आहे 30x30. सो 30 टॅबचा यूज करून मी डायमेन्शन्स पुट केली. एंटर. लगेच मी तिथं डायमेन्शन्स त्याला देऊन घेतो. एक चांगली सवय लावून घ्या, जिथल्या तिथं डायमेन्शन द्यायची, गोष्टी सोप्या होतील थोड्या. सो 30x30 कंट्रोल यस. हा स्क्वेअर पिरॅमिड आहे. स्क्वेअर पिरॅमिड आहे म्हणजे त्याला व्हर्टेक्स आहे किंवा त्याला अपेक्स आहे. तो सगळ्यात पहिला मी इथं त्याचा व्हर्टेक्स आणि अपेक्स लोकेट करून घेतो. सो तो लोकेट करायला मी काय करतो बघा, डोनट कमांडचा यूज करतोय. डोनट DONONUT डोनट. इंटर. स्पेसिफाय इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर सपोज मी 2 देतो. इंटर. आणि आता स्पेसिफाय ह्या जो स्क्वेअर आहे ह्या स्क्वेअरचा मला काय दाखवायचा आहे, जॉमेट्रिक सेंटर दाखवायचा आहे. जो कोण असेल तो ऍक्च्युली त्या स्क्वेअर पिरॅमिडचा काय असेल, अपेक्स असेल. तर बघा इथं तुम्ही ज्यावेळी जस्ट ह्या स्क्वेअर शेपच्या जवळ तुम्ही कर्सर घेऊन याल त्यावेळी ऑटोमॅटिक इथं सॉफ्टवेअर तुम्हाला तो जॉमेट्रिक सेंटर दाखवेल. तो दाखवल्यानंतर मग मी काय केलं, क्लिक केलं. तो दाखवल्यानंतर मी क्लिक केलं. हा मी आता काय लोकेट केला, व्हर्टेक्स लोकेट केलेला आहे. कंट्रोल यस. फाईल सेव्ह करून घ्या. त्याच्यानंतर लगेच अजून एक चांगली सवय लावून घ्या, जिथल्या तिथं लेबलिंग करणे, नंबरिंग करणे. सिंगल लाईन टेक्स्ट मध्ये आलो मी. मला समवेअर इथं कुठेतरी टेक्स्ट द्यायचा आहे. स्पेसिफाय हाईट मी 4 ठेवतो. अँगल ऑफ रोटेशन 0 ठेवतो. त्याच्यानंतर आता इथं नाव द्यायचंय मला. नाव देताना मी अँटी क्लॉकवाईज सेन्स मध्ये ABCD आणि D हे नाव दिलं. ABCD हे नाव दिलं. हा खालचा बेस आहे आणि इथं नाव द्यायचं आहे मला ऍक्सिसचं. इथं मी नाव देतो O, आणखी O डॅश. O आणि O डॅश असं का, कारण O जो आहे हा व्हर्टेक्स आहे किंवा अपेक्स आहे आणि O डॅश हा ऍक्च्युली त्याच ऍक्सिसच्या लाईनवरती ABCD हा बॉटमचा जो काही बेस आहे त्या बॉटमच्या बेसवरती तो असेल. तर अशा पद्धतीने मी सगळी लेबलिंग पहिला करून घेतली. अर्थोमोड थोडासा बंद करून ही नावं जिथल्या तिथं व्यवस्थित ठेवा, जेणेकरून नंतर कन्फ्युजन होणार नाही. सो O आणि O डॅश हा आपला व्हर्टेक्स आहे. सो ABCD O डॅश नावं देऊन घेतलेली आहे. आता हा व्हर्टेक्स आहे आणि हा व्हर्टेक्स काय करतो, प्रत्येक कॉर्नरला कनेक्ट करतो. प्रत्येक कॉर्नरला कनेक्ट करतो. तर मी लाईन कमांड मध्ये येऊन प्रत्येक कॉर्नरला हा व्हर्टेक्स काय करून घेतो, कनेक्ट करून घेतो. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. या पॉइंट पासून हा कॉर्नर, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या कॉर्नर पासून D कॉर्नर, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या पॉइंट पासून A कॉर्नर, राईट क्लिक
एंटर, कंट्रोल यस. इथं आता टॉप व्ह्यू मध्ये जर मी तो स्क्वेअर पिरामिड बघितला तर मला हा स्क्वेअर पिरामिड असा दिसेल. इथं बघा, मी नावानुसार म्हणायचं झालं तर मी सपोज ओ पॉइंट हा व्हर्टेक्स आहे आणि ओ डॅश पॉइंट हा बॉटमच्या सरफेसवरती म्हणजे एबीसीडी सरफेसवरती आहे असं जर म्हटलं तर एकूण किती सरफेसेस या पिरामिडला आहेत? ओ बी ए हा एक सरफेस आहे, ओ ए डी हा एक सरफेस आहे, ओ सी डी हा एक सरफेस आहे, ओ बी सी हा एक सरफेस आहे आणि हा सोडून अजून खालचा बॉटमचा सरफेस ए बी सी आणि डी हा सरफेस आहे. सो टोटल 5 सरफेस आहेत. स्क्वेअर प्रिझम आहे आणि त्याला टोटल 5 सरफेसेस आहेत. ठीक आहे, तर हे मी आता करून घेतलं. इथं हा टॉप व्ह्यू कम्प्लीट झाला. आता हा टॉप व्ह्यू कम्प्लीट झाल्यानंतर मला फ्रंट व्ह्यू काढायचा आहे. सो फ्रंट व्ह्यू काढायला मी पहिल्यांदा परत लाईन कमांड मध्ये जातो आणि लाईन कमांड मध्ये जायच्या गेल्यानंतर सगळ्यात पहिला हे चेक करा, ऑब्जेक्ट स्नॅप ट्रॅकिंग मध्ये हे सिलेक्ट ऑल आहे आणि ओके केलेलं आहे. आता लाईन कमांड मध्ये गेल्यानंतर इथं येऊन मी प्रोजेक्शन्स लाईन सगळ्या ड्रॉ करून घेतो. एंटर, राईट क्लिक, रिपीट लाईन, या पॉइंट पासून वरती लाईन, राईट क्लिक, एंटर, राईट क्लिक, रिपीट लाईन. मी व्हर्टेक्स सुद्धा वरती हे करून घेतो, राईट क्लिक, एंटर. तो इथं मी ह्या प्रोजेक्शन्स लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे? स्क्वेअर पिरॅमिड काढायचा आहे. पिरॅमिड म्हणजे इथं वरती आपल्याला असा ट्रायंग्युलर शेप दिसेल. तर प्रॉब्लेम मध्ये त्यांनी आपल्याला त्याची हाईट सांगितलेली आहे. हाईट किती आहे? 60 मिलीमीटर आहे. सो हाईट 60 मिलीमीटर आहे. तर मी इथं परत लाईन कमांड मध्ये येऊन इथून त्या पर्टिक्युलर पॉइंट पासून वरती 60 एवढी लाईन ड्रॉ केली. राईट क्लिक, एंटर. आणि आता मी पुन्हा हा हा पर्टिक्युलर कॉर्नर आणि हा पॉइंट कनेक्ट केला. राईट क्लिक, एंटर, राईट क्लिक, रिपीट लाईन, हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट मी कनेक्ट केला. राईट क्लिक, एंटर. लगेच डायमेन्शन देऊन घ्या, चांगली सवय लावून घ्या. हा पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट ह्यातला डिस्टन्स आहे 60, जी त्या स्क्वेअर पिरॅमिडची हाईट आहे. ठीक आहे, कंट्रोल यस. आता हा ही जी पर्टिक्युलर लाईन आहे, ही पर्टिक्युलर लाईन म्हणजे त्याचा ऍक्सिस आहे आणि तो ऍक्सिस हा आपल्याला दिसत नाही, तो हिडन असतो. मी इथं पर्टिक्युलर लेयर्स ऑलरेडी क्रिएट केलेले आहेत आणि लेयर्स मध्ये मी वेगवेगळे लेयर्स क्रिएट केलेत. ऍक्सिसचा लेअर केलाय क्रिएट, हिडन लाईनसाठी केलेला आहे, ऑब्जेक्टसाठी केलेला आहे, प्रोजेक्शनसाठी केलेला आहे. तर सगळ्यात पहिला तुम्ही हे लेयर्स क्रिएट करून घ्या. लेयर्स क्रिएट करत असताना वेगवेगळे कलर्स ज्या त्या रिक्वायरमेंट नुसार द्या. थिकनेस जी काय आहे ती थिकनेस द्या. हे लेयर्स क्रिएट करून घ्या, गोष्टी सोप्या होतील. तर हा ऍक्सिस आहे, तर मी हे ऍक्सिसला बघा, इथं ऍक्सिसचा लेअर क्रिएट करून त्याला ऍक्सिस दिलेला आहे. इव्हन इथं टॉप व्ह्यू मध्ये सुद्धा जो हा मी जो मी हा काढला होता, डोनट काढला होता, तर त्या डोनटला सुद्धा सिलेक्ट करून मी लेयर्स मध्ये जाऊन त्याला मी कलर रेड करतो. सिलेक्ट करून त्याला लेयर्स मध्ये जाऊन त्याचा कलर सुद्धा मी चेंज करतो. सो इथं कंट्रोल यस. इथं जर तुम्ही बघितला, हा रेड कलरचा जो काय डॉट आहे, हा रेड कलरचा डॉट इज नथिंग बट टॉप व्ह्यू मधला ऍक्सिस आहे आणि ही रेड कलरची लाईन फ्रंट व्ह्यू मधली हा सुद्धा काय आहे? ऍक्सिस आहे. आता लगेच याला लेबलिंग करायला पाहिजे. सो लेबलिंग करत असताना बघा, हे ए बी सी आणि डी, आणखी ओ आणि ओ डॅश हे मी कॉपी करतो. कंट्रोल सी, कीबोर्डवरती मी कंट्रोल सी केलं आणि इथं कुठेतरी साईडला मी ते कंट्रोल व्ही करून लिहून घेतो. जस्ट मी तिथं त्यांना प्लेस करून घेतलेलं आहे. आता ह्या पर्टिक्युलर टॉप व्ह्यूला जर मी इकडून बघतोय, म्हणजे मला फ्रंट व्ह्यू काढताना ह्याला असं पाहावं लागेल. जर मी असं बघितलं तर मला ए पॉइंट आणि बी पॉइंट हे दोन कोइन्साइड पॉइंट दिसतील. सी पॉइंट आणि डी पॉइंट हे कोइन्साइड पॉइंट दिसतील. बरोबर. ओ पॉइंट हा टॉपचा पॉइंट आहे, ओ डॅश पॉइंट हा बॉटम सरफेसचा पॉइंट आहे. त्याच्यानुसार मी नावं द्यायची झाली तर ए आणि बी एकाच ठिकाणी. सो ए पॉइंट इथं असेल कुठेतरी, त्याच्यानंतर बी पॉइंट हा तिथंच कुठेतरी असेल जवळच त्याच्या, म्हणजे हा इथला जो पर्टिक्युलर पॉइंट आहे तोच ए आणि बी आहे. त्याच्यानंतर सी आणि डी. सो सी पॉइंट इथं मी सपोज दिला त्याला आणि डी पॉइंट सुद्धा इथंच त्याच्या जवळ सेम लोकेशनला सी आणि डी असेल. सो ए बी सी डी बॉटमचे झाले. आता ऍक्सिसचा द्यायचं आपल्याला नाव. ओ पॉइंट हा व्हर्टेक्सचा पॉइंट आहे आणि ओ डॅश पॉइंट हा
ABCD जो बॉटमचा सरफेस आहे तो हा इथला O' पॉइंट आहे. कंट्रोल यस. अशा पद्धतीने मी फ्रंट व्ह्यू क्लिअर करून घेतलेला आहे. फ्रंट व्ह्यू नंतर आता आपल्याला नेक्स्ट स्टेज करायची आहे ती म्हणजे हा पर्टिक्युलर स्क्वेअर प्रिझम हा HPशी 40 डिग्री इन्क्लिनेशन वरती आहे. हा, तर हे मला आता कम्प्लीट करायचं आहे. ते करण्यासाठी मी काय करतो बघा, कॉपी कमांडमध्ये मी आलो. कॉपी कमांडमध्ये येऊन हा पूर्ण ऑब्जेक्ट मी डायमेन्शन सहित त्याला कॉपी करतोय. कॉपी करून मी एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस केल्यानंतर ते स्पेसिफाय बेस पॉईंट म्हणतं. मी कुठला तरी CDच्या लोकेशनचा हा बेस पॉईंट त्याला दिला. ऑर्थो मोड ऑन करा, जेणेकरून तो व्ह्यू हा रेफरन्स लाईन वरतीच राहील. हा, आता मी क्लिक केलं. अजून कमांड ऍक्टिव्ह आहे. कमांडमधून बाहेर यायला एस्केप प्रेस करा. तर इथं मी आता तो फ्रंट व्ह्यू जस्ट कॉपी करून घेतलेला आहे. ह्या फ्रंट व्ह्यूला आता आपल्याला अबाउट HP किंवा हा ऍक्सिस जो आहे त्याचा तो ऍक्सिस HPशी इन्क्लिनेशनवरती आपल्याला पाहिजे. सो ते करण्यासाठी काय करतो मी, रोटेट कमांडवरती आलो. रोटेट कमांडवरती येऊन हा अख्खा ऑब्जेक्ट पुन्हा सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी एंटर प्रेस केलं आणि एंटर प्रेस केल्यानंतर बघा आपल्याकडे आता पॉसिबल 3 ऑप्शन आहेत. हा ABचा पॉइंट आहे, इथला O' पॉइंट आहे आणि इथला CDचा पॉइंट आहे. तर आपल्याला जर ऍक्सिस हा इन्क्लाइन करायचा असेल तर मला सिलेक्ट करताना हा O' पॉइंट किंवा हा इथला ABचा पॉइंट घेऊन चालणार नाही. आपल्याला कुठला पॉइंट घ्यावा लागेल, CDचा पॉइंट घ्यावा लागेल. कारण CD म्हणजे आपण असं अझूम करतोय की CD ह्या एज वरती तो प्रिझम रेस्ट आहे आणि अबाउट CD जर मी इन्क्लिनेशन विथ HP केलं तर ऑब्विस हा जो ऍक्सिस आहे प्रिझमचा तो सुद्धा इन्क्लिनेशन विथ HP होईल. बरोबर. तर आता मी स्पेसिफाय बेस पॉइंट हा CD पॉइंट मी दिला. ऑर्थो मोड आता बंद करा आणि आता बघा आपल्याला अँगल किती द्यायचा आहे, 40 द्यायचा आहे. हा, मी काही केसेस इथं करतोय. पहिली केस करतोय मी इथं 40 इनपुट केलं आणि आता इंटर केलं. इंटर केल्यानंतर तुम्हाला ऑब्झर्व होतं हे आपल्याला असं पाहिजे आहे का, हे आपल्याला असं नको आहे, हे चुकीचं आहे. त्यामुळे मी कंट्रोल झेड करतो. कंट्रोल झेड. इथे एक गोष्ट फक्त आपली करायची राहून गेली. आपण इथं ही लाईन ड्रॉ केली, पण इथं खालती एक लाईन ड्रॉ करायची राहिली. सो लाईन कमांडमध्ये येऊन ही लाईन सुद्धा मी कंप्लीट करतो. लाईन कमांडमध्ये लाईन मी गेली, राईट क्लिक एंटर. इथं बघा आता लेअरचं सिलेक्शन इथं आहे, ऍक्सिस आहे, त्यामुळे ती लाईन तशी आली. घाबरण्याचं काय कारण नाही. फक्त इथं या आणि ह्याला नॉर्मल लाईन करा. सो ही लाईन सिलेक्ट करा आणि इथं लेयर्समध्ये येऊन ह्या लाईनला नॉर्मल लाईन करा. आता सेम तशी लाईन मला इथं सुद्धा ड्रॉ करावी लागेल. कॉपी कमांडचा यूज केल्यानंतर राईट क्लिक एंटर. तुम्ही लेयर जर क्रिएट करून घेतलेले असतील तर गोष्टी सोप्या होतील. आता मगाशी मी पॉझिटिव्ह 40 पुट केला, त्यावेळी जे काही झालं ते चुकीचं झालं. मी परत एकदा आता रोटेट कमांडवरती येतो. रोटेट कमांडवरती आलो, एंटर केलं. एंटर करून स्पेसिफाय बेस पॉईंट मी परत CD पॉइंटच दिला आणि आता ऑर्थो मोड मी बंद केला. मगाशी मी पॉझिटिव्ह 40 दिला होता, आता मी निगेटिव्ह 40 देऊन बघतो. एंटर. हे आपल्याला असंच पाहिजे आहे, पण इन्शुअर आपण हे केलं पाहिजे की हा जो ऍक्सिस आहे हा ऍक्सिस ह्या रेफरन्स लाईनशी किती डिग्री इन्क्लिनेशन वरती पाहिजेत, 40 डिग्री इन्क्लिनेशन वरती पाहिजेत. आपण आहे का चेक करूया. मी इथं येऊन अँग्युलर डायमेन्शन सिलेक्ट केलं. अँग्युलर डायमेन्शन वरती येऊन ही पर्टिक्युलर लाईन आणि ही पर्टिक्युलर लाईन ह्यातला अँगल जर मी चेक केला तर तो किती आहे, 50 डिग्री हे. तर हे चुकीचं आहे. हा 50 डिग्री अँगल जो आपल्याला इथं दिसतोय आता, हा आपल्याला 50 नको पाहिजेत, आपल्याला तो 40 पाहिजेत. त्यामुळे हे आपण जे काही केलेलं आहे चुकीचं आहे. कंट्रोल झेड करतो मी परत. कंट्रोल झेड करून मी ओरिजिनल पोझिशनला आलो आता. हा, एक ऑब्झर्व जर तुम्ही केला, ज्यावेळी मी तिथं -40 पुट केलं त्यावेळी इथला अँगल जो आला तो पॉझिटिव्ह 50 आला. त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज ही 180 डिग्री असते. त्यातला आपण एक कोण 90 डिग्री पकडला, काटकोनात पकडला. राहिलेल्या दोघांची बेरीज ही किती यायला पाहिजे, 90 यायला पाहिजे. तर ते 90 अधिक 90 80 होईल. बरोबर. म्हणजे त्यावेळी मी तिथं जर -40 पुट केला, इथं जर 50 येत असेल आणि आपल्याला जर 40 पाहिजे असेल तर तिथं मला काय करावं लागेल, -50 पुट करावा लागेल. मी तेच करतो आता. त्याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून मी रोटेट कमांडवरती आलो. रोटेट कमांडवरती येऊन बेस पॉईंट सांगायचं आपल्याला. मी CD हा बेस पॉईंट दिला. ऑर्थो मोड बंद केला आणि बंद करून आता मला अँगल ऍक्सिसचा 40 पाहिजे, तो मी इथं -50 पुट केला. आता मी चेक करून बघतो अँग्युलर डायमेन्शन मध्ये जाऊन ही पर्टिक्युलर लाईन
आणि ही रेफरन्सची लाईन, यातला अँगल जर तुम्ही बघितला तर तो आता 40 डिग्री आहे. आपण 50 जो पुट केला तो 50 कुठला पुट केला? ही लाईन आणि ही लाईन यातला जो अँगल आहे, हा अँगल जो आहे, हा अँगल तो 50 डिग्री आहे. इथं दिसतोय बघा सॉफ्टवेअरवरती. हा, आपण पुट करताना -50 पुट केला, त्यावेळी आपल्याला हा ऍक्सिसचा अँगल 40 डिग्री अचीव झाला. सो अशा पद्धतीनं आपण इथं एचपीसी इन्क्लिनेशन असताना फ्रंट व्ह्यू जो आहे तो ड्रॉ करून घेतलेला. आता नेक्स्ट, ह्या फ्रंट व्ह्यूचा उपयोग करून आणि ह्या टॉप व्ह्यूचा उपयोग करून आपल्याला इथं टॉप व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सो ते करण्यासाठी आपल्याला परत काय करावं लागेल? सगळ्या प्रोजेक्शन लाईन ड्रॉ करून घ्याव्या लागतील. लाईन कमांडमध्ये आलो मी. प्रत्येक पॉईंट मधून, म्हणजे हा पर्टिक्युलर पॉईंट आहे, या पॉईंट वरून ऑर्थो मोड ऑन करा आणि लाईन्स ड्रॉ करा. इथं आलो मी, व्हर्टिकल लाईन ड्रॉ करून घेतली, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ह्या ओडॅश पॉईंट वरून खालती लाईन ड्रॉ करून घेतली मी, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. पर्टिक्युलर सी डी पॉईंट मधून मी व्हर्टिकली लाईन ड्रॉ करून घेतली, डाऊनवर्ड, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ओ ह्या अपेक्स मधून मी लाईन ड्रॉ करून घेतली खाली, राईट क्लिक एंटर. सो 1 2 3 आणि अपेक्स 4, यातून 4 लाईन मी ड्रॉ करून घेतलेल्या आहेत, त्या खालच्या 4 लाईन. आता ह्या लाईन व्हर्टिकली डाऊनवर्ड झाल्या. आता ह्या व्ह्यू कडून इकडे येणाऱ्या लाईन ड्रॉ करायला लागतील, राईट क्लिक रिपीट लाईन. सी पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ओ डॅश पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. ए आणि डी पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर. ह्या लाईन्स ड्रॉ करत असताना ऑर्थो मोड ऑन आहे हे इन्शुअर करा. अननेसेसरी गोष्टी मी तर ट्रिम करतो. ट्रिम कमांड मध्ये येऊन हे अननेसेसरी आहे हे मी ट्रिम करून घेतलं, कंट्रोल यस. इथं जर तुम्ही बघितला, इथं आता हे जस्ट काय आहेत? रेफरन्स लाईन आहेत. ह्या रेफरन्स लाईन वरती आपल्याला आता कुठले ABCD आणि ओ डॅश हे पॉइंट लोकेट करायचे आहेत. ते लोकेट करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? सगळ्यात पहिला मी डोनटचा यूज करतो, परत डोनट, DONUT, डोनट, एंटर. स्पेसिफाय इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2. आता पहिल्यांदा ABCD लोकेट करूया आपण. ए बघा, ए पॉईंट हा इकडं आहे आणि वरून येणारा ए पॉईंट इकडं आहे, सो ए पॉईंट इथं असेल. त्याच्यानंतर बी पॉईंट हा इकडं आहे, वरून येणारा बी पॉईंट इथं आहे, सो बी पॉईंट इथं. सी पॉईंट इकडं आहे आणि इकडून येणारा सी पॉईंट हा इथं आहे. त्याच्यानंतर डी पॉईंट हा इकडं आहे, वरून येणारा इथं आहे, सो डी पॉईंट झाला. सो ABCD झाला. त्याच्यानंतर आता ओ आणि ओ डॅश पॉईंट पाहिजे आपल्याला. ओ पॉईंट लोकेट करूया पहिल्यांदा. ओ पॉईंट हा इकडं आहे, हा ओ पॉईंट इकडं आहे, सो ओ पॉईंट इथं असेल. आणि ओ डॅश पॉईंट हा ओ डॅश पॉईंट इकडं आहे, हा ओ डॅश हा इकडं आहे, सो ओ डॅश इथं असेल. सो अशा पद्धतीनं मी ABCD आणि ओ डॅश लोकेट करून घेतले. नावं परत देत बसू नका. इथं या ABCD, ओ आणि ओ डॅश याला मी कीबोर्ड वरून कंट्रोल C करतो, कॉपी करतो आणि कंट्रोल V करतो आणि कंट्रोल V करून मी त्यांना कुठेतरी इथे लोकेट करतो, जस्ट कंट्रोल यस. आणि आता नावं देऊ आपण पटपट. हा आहे तो ए पॉइंट आहे, अर्थमोड आता बंद करा. हा पॉइंट आहे ए, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे बी, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे सी, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे डी, त्याच्यानंतर हा पॉइंट आहे ओ आणि हा पॉइंट आहे ओ डॅश. कंट्रोल यस. सगळे आपण नावं देऊन घेतलेली आहेत. आता आपल्याला त्याला कनेक्शन्स करावी लागतील. सो कनेक्शनचा जर मी विचार केला तर ABCD हा सिंगल युनिट आहे. मी कनेक्ट करून घेतो त्याला. सो ए पॉइंट, बी पॉइंट, सी पॉइंट, डी पॉइंट आणि बॅक टू ए पॉइंट. राईट क्लिक एंटर. इथं बघा, मी आता हा जस्ट इथं जो काय ड्रॉ केलेला आहे तो ABCD बेस मी ड्रॉ करून घेतलेला आहे. आता एक गोष्ट ऑब्झर्व केली तर इथं ह्या टॉप व्ह्यू मध्ये हा अपेक्स हा प्रत्येक कॉर्नरला कनेक्ट असतो. सो तसं इथं सुद्धा हा ओ अपेक्स जो आहे, हा ओ अपेक्स हा प्रत्येक कॉर्नरला काय झाला पाहिजे? कनेक्ट झाला पाहिजे. म्हणजे ओ हा ए ला, बी ला, सी ला, डी ला कनेक्टेड असला पाहिजे. मी पुन्हा लाईन कमांड वरती आलो. मी सिक्वेन्स न जातो. पहिल्यांदा ओ मी ए ला कनेक्ट केला, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. मी ओ बी ला कनेक्ट केला, राईट क्लिक एंटर,
राईट क्लिक रिपीट लाईन, मी ओ ला सी ला कनेक्ट केला. एक गोष्ट ऑब्झर्व करा, मी ज्यावेळी त्या डोनट वरती जातोय, मी क्लिक पुन्हा कधी करतोय, ज्यावेळी मला तिथं सेंटर लिहिलेलं दिसतंय त्यावेळी. गडबड करून क्लिक करायचं नाही. सेंटर दिसलं, मी आता क्लिक केलं. राईट क्लिक रिपीट लाईन, सी कनेक्ट झाला. राईट क्लिक रिपीट लाईन, डी मला कनेक्ट करायचा आहे. हा डी, ओ आणि डी मी कनेक्ट केला. राईट क्लिक एंटर. हे सोडून ओ आणि ओ डॅश हा सुद्धा ऍक्सिस आहे, ती सुद्धा एक लाईन आहे. राईट क्लिक रिपीट लाईन, ओ आणि ओ डॅश. राईट क्लिक एंटर. ओ डॅश सुद्धा मी कनेक्ट करून घेतला. त्यातलं आपल्याला माहित आहे की ओ डॅश ही जी काही लाईन आहे, ही ओ डॅश लाईन नथिंग बट का आहे, ऍक्सिस आहे. मी लेयर्स मध्ये येऊन त्याला लगेच ऍक्सिस करून घेतलेलं आहे. आता जो ऑब्जेक्ट आहे आपला, त्या ऑब्जेक्टला मी सिलेक्ट करतो आणि इथं लेयर्समध्ये येऊन त्याला ऑब्जेक्ट आहे त्यामुळे तो थोडा डार्क दिसला पाहिजे, त्याची थिकनेस जास्त दिसली पाहिजेत आणि व्हाईट कलर आपण त्याला दिलेला आहे, तो मी तसा सिलेक्ट केला. आणि हा इथला जो ऍक्सिस आहे, तो ऍक्सिस हा आपण रेड कलर मध्ये दाखवलेला, त्याला ऍक्सिस देऊन घेतलेला आहे. कंट्रोल यस. अशा पद्धतीनं बघा, मी ऑब्जेक्ट जो का आहे त्याचा कलर, त्याची थिकनेस चेंज केली, ऍक्सिस देऊन घेतला. एक गोष्ट मायनर जी आहे याच्यामध्ये, सॉरी मायनर नाही, मेजर, की इथं जर तुम्ही हा स्क्वेअर प्रिझम टिल्टेड असताना, इन्क्लिनेशन विथ एचपी असताना, ह्याला जर तुम्ही वरून बघितलं, टॉप व्ह्यूनं जर बघितलं, तर ही इथली खालची सीडी एज जी आहे, ही सीडी एज, हा पर्टिक्युलर पॉईंट जो फ्रंटीत आपल्याला दिसतोय, तो टॉप व्ह्यू मध्ये एज आहे, ती एज आपल्याला दिसणार नाही. त्यामुळं ही सीडी लाईन सिलेक्ट करून मी लेयर्स मध्ये जाऊन, ती लाईन ऍक्च्युली हिडन लाईन आहे, त्यामुळे मी इथं हिडन लाईनचा लेअर क्रिएट करून घेतलेला आहे. तो हिडन लाईनचा लेअर क्रिएट करून मग मी त्याला सिलेक्ट केलं, तर ती लाईन बघा, तिथं मी पिंक कलर दिला होता हिडन साठी. तो सीडी लाईन मी ही हिडन आहे, त्यामुळे तिथं तुम्हाला कलर वेगळा दिसतोय. अशा पद्धतीनं ए बी सी डी हा बॉटम झाला आणि बाकीचे जे काही सगळे सर्फेसेस आहेत ओ ला कनेक्ट करणारे, ते आपण ड्रॉ करून घेतलेले आहेत. हा झाला तुमचा टॉप व्ह्यू. ठीक आहे. आता हा टॉप व्ह्यू झाल्यानंतर आपल्याला काय करायचंय पुढं, अपेक्स इज नियरर टू द ऑब्झर्वर आपल्याला करायचं आहे. अपेक्स इज नियरर टू ऑब्झर्वर म्हणजे हा ओ पॉइंट हा ऑब्झर्वर कडे जर येत असेल, तर हा बी पॉइंट, हा इथला पर्टिक्युलर बी कॉर्नर जो असेल, तो बी कॉर्नर काय असणार आहे, अपोजिट असणार आहे. अपोजिट म्हणण्यापेक्षा तो आपल्याला दिसणार नाही. हा, आणि इन्क्लिनेशन टू आपल्याला काय करायचं आहे, व्हीपी करायचं आहे. आता इन्क्लिनेशन टू व्हीपी करायचं आहे. म्हणजे मला सांगायचं झालं तर इथं हा प्रॉब्लेम ऍक्च्युली ऑलरेडी मी सॉल्व्ह केलेला आहे. इथं बघा, आपण हे असं इन्क्लिनेशन दिल्यानंतर हा पर्टिक्युलर बी पॉइंट जो आहे, हा बी पॉइंट हा आपल्याला दिसत नाही. हा बी कॉर्नर जो आहे, तो बी कॉर्नर दिसणार नाही. सो त्याच्यासाठी आपल्याला हे असं व्हीपीला इन्क्लिनेशन द्यायचं आहे. आणि ते व्हीपीचं इन्क्लिनेशन त्यांनी प्रॉब्लेम मध्ये दिलेलं आहे, किती 35 डिग्री दिलेलं आहे. ठीक आहे. तर बघा, मी ते करून दाखवतो इथं. आता ते करण्यासाठी बघा, त्यांनी सांगताना सांगितलेलं आहे, हा जो ऍक्सिस आहे, हा ऍक्सिस का आहे, 35 डिग्री इन्क्लाइन्ड आहे. मी कॉपी कमांड मध्ये आलो. कॉपी कमांड मध्ये येऊन हा अख्खा ऑब्जेक्ट कॉपी केला. कॉपी करून एंटर केलं. स्पेसिफाय बेस पॉइंट, मी हा कुठला तरी एक पर्टिक्युलर पॉइंट घेतला आणि ह्याला मी इथं कुठेतरी प्लेस केलं. इथं कुठेतरी मी प्लेस केलं. अर्थ मोड आता ऑन करायची काही गरज नाही. स्केप, कंट्रोल यस. मी जशाच तसा ऑब्जेक्ट काय करून घेतलेला आहे, हॉरिझॉन्टल इथला जो एचपी ला इन्क्लिनेशन असताना जे व्ह्यूज होते, इथले टॉप व्ह्यू जो होतं, तो मी कॉपी करून घेतलेला आहे. आता तो कॉपी केल्यानंतर काय करायचं आपल्याला, हा ऍक्सिस ओ डॅश ऍक्सिस हा काय झाला पाहिजे, व्हीपीशी किती डिग्री इन्क्लिनेशन वरती पाहिजेत, 35 डिग्री इन्क्लिनेशन वरती पाहिजेत. सो 35 डिग्री इन्क्लिनेशन वरती जर तुम्हाला पाहिजे असेल, तर बघा, मी काय करतो आता, रोटेट करायचं आपल्याला. आता हा जो व्ह्यू आहे, ह्या व्ह्यूला मला रोटेट करायचा आहे. सो मी रोटेट कमांड वरती आलो, ह्या अख्ख्या ऑब्जेक्टला सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून मी एंटर प्रेस केलं आणि एंटर प्रेस केल्यानंतर बघा, आपल्याला आता स्पेसिफाय बेस पॉइंट म्हणतं ते. सो बेस पॉइंट मला सांगायचा आहे. सो बेस पॉइंट मी समजा हा दिला. कुठला पॉइंट दिला बघा, मी एस्केप करतो, पुन्हा एकदा करतो. ओ आणि ओ डॅश जी लाईन आहे, त्यातला मी ओ डॅश हा पॉइंट मी काय देतोय, बेस पॉइंट म्हणून देतोय. मी पुन्हा रोटेट कमांड वरती आलो. रोटेट कमांड वरती येऊन हा अख्खा ऑब्जेक्ट सिलेक्ट केला. सिलेक्ट करून मी एंटर प्रेस केलं. एंटर प्रेस करून ओ डॅश हा जो पॉइंट आहे, त्याला मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट करून आता बघा,
आपल्याला त्याला किती डिग्री इन्क्लिनेशन द्यायचं हे असं आपल्याला हवं आहे. आणि मग हे असं असताना त्यानं रेफरन्स लाईनची किंवा व्हीपीशी अँगल किती केला पाहिजे, 35 डिग्री अँगल केला पाहिजे. हे आपल्याला अचीव्ह करायचं आहे. सो ते करण्यासाठी काय करतो बघा, मी इथं अँगल 35 डिग्री देऊन बघतो. 35 डिग्री पॉझिटिव्ह 35 मी देतो. पॉझिटिव्ह 35 दिल्यानंतर काय होतं, एंटर मी जर केलं तर बघा इथं हा ऍक्सिस जो आहे ह्यानं इन्क्लिनेशन हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट घेतला तर ह्यातलं इन्क्लिनेशन हे 35 डिग्री आहे, नो डाऊट. पण हा असा व्ह्यू जर तुम्ही घेऊन प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर ह्या केसमध्ये काय झाला, हा व्ह्यू त्यांनी ही जी कंडिशन दिलेली आहे इट इज अवे फ्रॉम व्हीपी, हा पर्टिक्युलर अपेक्सचा विचार करा. हा पर्टिक्युलर अपेक्स जो आहे हा अपेक्स ह्या लाईनच्या काय आला, जवळ आला. बरोबर, हे आपल्याला असं नको आहे. आपल्याला काय पाहिजे, हा व्हर्टेक्स हा ह्या रेफरन्स लाईन पासून लांब गेला पाहिजे. हे आपल्याला अचीव्ह करायचं आहे. सो ते करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, काय चेंज करावं लागेल, तर काय चेंज करावं लागेल, कंट्रोल झेड करतो मी परत, कंट्रोल झेड. हा आपल्याला हा ओ डॅश ऍक्सिस आहे, हा ओ डॅश ऍक्सिस हा ह्या रेफरन्स लाईनला इन्क्लिनेशन विथ काय पाहिजे, किती डिग्री पाहिजेत आपल्याला, तो 35 डिग्री पाहिजेत. आपण तिथं आता माझी पॉझिटिव्ह 35 डिग्री देऊन बघितला, पण हा जो पर्टिक्युलर व्हर्टेक्स आहे ओ, हा काय व्हायला लागला, ह्या रेफरन्स लाईनच्या जवळ यायला लागला. आपल्याला ते तसं नको आहे. आपल्याला तो ऑब्झर्व्हरच्या जवळ, म्हणजे ऑब्झर्व्हर इथं कुठेतरी आहे तर ओ पॉइंट हा ऑब्झर्व्हर कडे पाहिजे. त्यावेळी तो ह्या रेफरन्स लाईन पासून किंवा व्हीपी पासून काय असेल, अवे असेल. बरोबर. तर आम्ही आता परत काय करतो, रोटेट कमांड मध्ये जातो. हा अख्खा ऑब्जेक्ट मी सिलेक्ट केला, सिलेक्ट करून मी रोटेट केलं, रोटेट करून स्पेसिफाय बेस पॉईंट मी आता परत हा ओ पॉइंट मी त्याला देतो. आणि आता अँगल मी पुट करताना निगेटिव्ह 35 पुट करून बघतो. निगेटिव्ह 35 दिलं, निगेटिव्ह 35 दिलं, सॉरी, कंट्रोल झेड. मी सिलेक्शन करताना चुकून लाईन सुद्धा सिलेक्ट केला, कंट्रोल झेड. फक्त ऑब्जेक्ट सिलेक्ट व्हायला पाहिजे. हा मी ऑब्जेक्ट सिलेक्ट केला, रोटेट, बेस पॉइंट द्यायला पाहिजेत. मी ओ डॅश पॉइंट बेस पॉइंट दिला, ओ डॅश बेस पॉइंट दिला. आणि आता मी अँगल निगेटिव्ह 35 पुट केला, निगेटिव्ह 35. बघा आता मी तो निगेटिव्ह 35 दिल्यानंतर मी जर अँगल मोजला इथला, सो हा पर्टिक्युलर पॉइंट आणि हा पर्टिक्युलर पॉइंट त्यातला अँगल जर बघितला तर तो किती आहे, जसा आपल्याला पाहिजे आहे प्रॉब्लेम मध्ये 35 डिग्री इन्क्लाइन्ड टू व्हीपी आपल्याला पाहिजेत. हा पर्टिक्युलर ओ डॅश ऍक्सिस जो आहे आणि निगेटिव्ह 35 दिल्यानंतर ह्या रेफरन्स लाईन पासून काय आहे, बरोबर 35 डिग्री वरती आहे. राईट. सो हे आपल्याला पाहिजे होतं. इथं जर तुम्ही बघितला हा ओ पर्टिक्युलर पॉइंट हा ह्या व्हीपी पासून लांब आहे. व्हीपी पासून तो अवे आहे, जे त्यांनी प्रॉब्लेम मध्ये मेन्शन केलं, इट शुड बी अवे फ्रॉम व्हीपी. आणि अवे फ्रॉम व्हीपी म्हणजे हा ऑब्झर्व्हरच्या का आहे, जवळ आहे. इथं आता तो आपण व्ह्यू ड्रॉ करून घेतला. आता ह्या व्ह्यू नंतर आपल्याला काय करायचं आहे, इथं व्ह्यू ड्रॉ करायचा, हा इथं व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सो हा व्ह्यू ड्रॉ करायला आपल्याला हे प्रोजेक्ट करावं लागेल, हे प्रोजेक्ट करावं लागेल. लाईन कमांड मध्ये या, लाईन कमांड मध्ये येऊन प्रत्येक पॉईंट प्रोजेक्ट करून घ्या वरती. ए पॉईंट वरून ऑर्थोमोड आता ऑन करा, ऑन करून सगळ्या लाईन ड्रॉ करून घ्यायच्यात आपल्याला. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. बी पॉईंट मधून वरती लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. सी पॉईंट मधून लाईन वरती, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन. डी पॉईंट मधून लाईन वरती, डी पॉईंट मधून वरती लाईन, डी पॉईंट मधून वरती लाईन. इथं जर तुम्ही बघितला, ही आता जी मी लाईन ड्रॉ करणार आहे ना, ह्या लाईनच्या अगदी जवळ असणारी एक लाईन आहे. त्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, पर्पजफुली एक लाईन काढताना काय करा, मोठी ड्रॉ करा. आणि इथं बघा तुम्हाला 90 डिग्री लिहिलेलं दिसतं, ते डिस्प्ले झाल्यानंतर मग क्लिक करा. सॉरी, कंट्रोल झेड. लाईन थोडीशी ऑर्थोमोड बंद करा आणि ऑर्थोमोड बंद करून, सॉरी, ऑर्थोमोड ऑन करा आणि ऑन करून मी बघा पर्टिक्युलर कुठल्या डी पॉईंट मधून लाईन ड्रॉ करतोय, डी पॉईंट मधून ड्रॉ करतोय. इथं तर 90 डिग्री दिसल्यानंतर मी क्लिक केलं, राईट क्लिक एंटर. ती लाईन ब्लिंक होते, त्यामुळे ते सिलेक्शन अतिशय काळजीपूर्वक केलं पाहिजे. एबीसीडीतून आपण लाईन ड्रॉ करून घेतली. आता राईट क्लिक रिपीट लाईन. ओ डॅश पॉईंट मधून सुद्धा लाईन ड्रॉ करून घ्यावं लागेल. ओ डॅश बघा, ओ डॅश तिथं सेंटर दिसल्यानंतर मी क्लिक केलं आणि क्लिक करून
मग आता परत इथं लाईन ड्रॉ करावी लागेल. ही लाईन बघा, जर तुम्ही ऑब्झर्व केली, ही लाईन बरोबर अगोदरच्या ज्या 2 लाईन होत्या त्या 2 लाईनच्या मध्ये ती लाईन आहे. हा, आता मी क्लिक केलं, राईट क्लिक एंटर. इथं बघा, अतिशय काळजीपूर्वक 3 लाईन आहेत वेगळ्या, 3 वेगळ्या लाईन आहेत. एक लाईन ही बी पॉईंट मधून आलेली आहे, एक पॉईंट ही लाईन ही डी पॉईंट मधून आलेली आहे आणि एक लाईन ही ओ डॅश पॉईंट मधून आलेली आहे. सो 3 वेगळ्या लाईन आहेत. खूप कन्फ्युजिंग आहे. एकच राहिला फक्त आपला पॉईंट ओ पॉईंट. राईट क्लिक रिपीट लाईन, ओ पॉईंट मधून लाईन, ओ पॉईंट मधून लाईन, राईट क्लिक एंटर. सो अशा पद्धतीनं पण सगळ्या एबीसीडी कॉर्नर मधून आणि ओ ओ डॅश पॉईंट मधून लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहे. टोटल 6 लाईन इथे काढलेल्या आहेत. 1 2 3 4 5 आणि 6 लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहेत. पुन्हा राईट क्लिक रिपीट लाईन, ह्या पॉईंट मधून आपल्याला लाईन ड्रॉ करून घ्यावी लागते. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ए पॉईंट मधून आणि बी पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ह्या सी पॉईंट मधून आणि डी पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ह्या ओ डॅश पॉईंट मधून येणारी लाईन, राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस. आता बघा इथं तर फार कन्फ्युजिंग दिसते आपल्याला. अननेसेसरी गोष्टी लगेच ट्रिम करून घ्या, हे गरजेचं नाही आहे. हे सुद्धा आपल्या गरजेचं नाहीये. कंट्रोल यस. आता इथं हा आपला रेफरन्स आहे. ह्या रेफरन्सवरती आपल्याला आता फ्रंट व्ह्यू ड्रॉ करायचा आहे. सो ड्रॉ करायला डोनटचा पहिल्यांदा यूज करा, DONUT डोनट, एंटर. आपण एबीसीडी पहिला देऊन घेऊ. सो पहिल्यांदा बघा, ए पॉईंट हा इकडं आहे, खालून येणारा ए पॉईंट इथं आहे. सो ए पॉईंट हा इथं असेल. सॉरी, डोनट द्यायचं आहे आपल्याला. डोनट DONUT एंटर. इनसाइड डायमीटर 0, आउटसाइड डायमीटर 2 आणि आता आपण देऊ. सो ए पॉईंट हा इकडं आणि हा ए पॉईंट इकडं. सो ए पॉईंट इथं, बी पॉईंट इकडं आणि बी पॉईंट बघा आता कुठं आहे, 3 लाईन आहेत, कन्फ्युजिंग आहे. एक्स्ट्रीम राईटची लाईन जी आहे ती बी आहे ऍक्च्युली. एक्स्ट्रीम राईटची लाईन म्हणजे इथं जर म्हणायला गेलो तर मी ही पर्टिक्युलर, हा पर्टिक्युलर पॉईंट हा बी पॉईंट झाला. त्याच्यानंतर सी पॉईंट, सी पॉईंट बघा, हा ही सी ची लाईन आहे आणि ही सी ची लाईन आहे. तर सी पॉईंट हा इथं आहे. त्याच्यानंतर डी, डी पॉईंट, डी ची लाईन ही इकडं आहे. डी बघा इथं. आता ह्या केसमध्ये मात्र एक्स्ट्रीम लेफ्ट, एक्स्ट्रीम लेफ्टचा पॉईंट म्हणजे एक्स्ट्रीम लेफ्ट म्हणजे हा पॉईंट, एक्स्ट्रीम लेफ्टचा पॉईंट. हा, सो ए बी सी डी लोकेट झाले. त्याच्यानंतर ओ पॉईंट लोकेट व्हायला पाहिजे. ओ पॉईंट हा इकडं आहे आणि हा ओ पॉईंट इकडं आहे. सो ओ पॉईंट हा इथं आहे. त्याच्यानंतर ओ डॅश पॉईंट, ओ डॅश पॉईंट हा ओ डॅशची लाईन ही इकडं आहे आणि ओ डॅशची लाईन आता बरोबर मधली लाईन आहे ती. ओ डॅशची लाईन, ओ डॅशची लाईन ही बरोबर मधली लाईन आहे. झूम करून बरोबर मी जेवढं मॅक्सिमम झूम करेन हा पर्टिक्युलर पॉईंट. कंट्रोल यस. सो आपण एबीसीडी आणि ओ ओ डॅश पॉईंट लोकेट करून घेतले. आता त्याला आपल्याला नावं द्यावी लागतील. सो नावं द्यायला सरळ सरळ आपण इकडची अगोदरची नावं कॉपी करू. ए बी सी डी ओ आणि ओ डॅश. कंट्रोल सी कीबोर्ड वरती आणि इथं येऊन कंट्रोल व्ही. हा, आता आपण नावं देऊ, फक्त ड्रॅग करून आणू त्या नावांना. ए पॉईंट इथं आहे. सो ए ए इथं आहे. सो ए पॉईंट हा इथं आहे. ऑर्थो मोड आता बंद करा. ए पॉईंट इथं. त्याच्यानंतर बी पॉईंट, बी पॉईंट हा हा बी इकडं आहे आणि बी पॉईंट हा एक्स्ट्रीम लेफ्टचा पॉईंट म्हणजे हा बी पॉईंट आहे. त्याच्यानंतर सी पॉईंट, सी पॉईंट हा हा सी आहे, तो हा सी पॉईंट आहे. त्याच्यानंतर डी पॉईंट, सो डी पॉईंट हा इथला डी पॉईंट आहे. त्याच्यानंतर ओ पॉईंट, ओ पॉईंट हा इथं ओ पॉईंट आहे. त्याच्यानंतर ओ डॅश पॉईंट जो आहे तो ओ डॅश पॉईंट हा पर्टिक्युलर इथं ओ डॅश पॉईंट आहे. कंट्रोल यस. हा, आता आपल्याला सगळे लाईन्स कनेक्ट करून घ्यावे लागतील. राईट क्लिक, लाईन मध्ये कमांड मध्ये येऊन मी सगळ्या लाईन्स पहिल्यांदा एबीसीडी बेस मी कनेक्ट करून घेतो. सो ए पॉईंट बघा, मी आता ह्या डोनट वरती येऊन सेंटर, जॉमेट्रिक सेंटर दिसल्यानंतर क्लिक केलं. गडबड करून क्लिक करू नका. इथं सुद्धा व्यवस्थित या, त्या डोनटच्या जवळ येऊन सेंटर दिसल्यानंतर क्लिक करा. त्याच्यानंतर सी पॉईंट, इथं पण झूम करा. झूम करून ह्या डोनटचं सेंटर दिसल्यानंतर क्लिक करा. त्याच्यानंतर डी पॉईंट, डी पॉईंट सेंटर दिसल्यानंतर क्लिक करा. त्याच्यानंतर ए पॉईंट सेंटर दिसल्यानंतर क्लिक करा. राईट क्लिक एंटर. सो मी इथं एबीसीडी हा बेस ड्रॉ करून घेतला. आता आपल्याला
हा ओ जो पॉइंट आहे, हा ओ पॉइंट प्रत्येक कॉर्नरला कनेक्ट करून घ्यावा लागेल. राईट क्लिक रिपीट लाईन, राईट क्लिक रिपीट लाईन, हा ओ पॉइंट आणि हा ए पॉइंट सेंटर दिसू दे. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, हा ओ पॉइंट बी पॉइंटला कनेक्ट करेल. सेंटर दिसल्यानंतर क्लिक केलं, राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ओ पॉइंट सी पॉइंटला कनेक्ट करेल. राईट क्लिक एंटर, राईट क्लिक रिपीट लाईन, ओ पॉइंट डी पॉइंटला कनेक्ट करेल. झूम करा, झूम करून डोनट वरती आणा, राईट क्लिक एंटर. सो ओ ए, ओ बी, ओ सी, ओ डी आपण कनेक्ट करून घेतल्या. आता फक्त ऍक्सिस कनेक्ट करायचा राहिला. राईट क्लिक रिपीट लाईन. सो ओ आणि ओ डॅश, ओ पॉइंट आणि ओ डॅश पॉइंट कनेक्ट करून घेतला. राईट क्लिक एंटर, कंट्रोल यस, कंट्रोल यस. आता मी हा अख्खा ऑब्जेक्ट सिलेक्ट करतो. हा अख्खा ऑब्जेक्ट सिलेक्ट करून लेयर्स मध्ये येऊन त्याला मी ऑब्जेक्ट म्हणून देतो नाव, ऑब्जेक्ट, कंट्रोल यस. इथं आपल्याला माहित आहे की ओ डॅश हा ऍक्सिस आहे. सो इथं येऊन मी त्याला जो काय ऍक्सिस आहे तो ऍक्सिस नाव देतो, कंट्रोल यस. आणि एक महत्वाचं म्हणजे ज्यावेळी आपण व्हीपीशी काय करू, इन्क्लिनेशन करू, म्हणजे इन्क्लिनेशन टू बोथ व्हीपी आणि एचपी असेल, त्यावेळी हा पर्टिक्युलर बी कॉर्नर जो असेल तो बी कॉर्नर हा हिडन असेल. त्यामुळे बी कॉर्नरला कनेक्ट करणाऱ्या जेवढ्या एजेस असतील त्या सगळ्या हिडन असतील. त्यामुळे मी ही एज आणि पर्टिक्युलर ही एज, बी ला कनेक्ट करणारी बीए एज आहे, बीसी एज आहे आणि बीओ एज आहे. ह्या एजेस ह्या हिडन असतील. इथे हिडनचा मी लेअर क्रिएट केलेला आहे. सो हिडन मी लेअर वरती जाऊन त्याचा कलर जो आहे, त्याची थिकनेस जी आहे ती चेंज केली. सो अशा पद्धतीनं एबीसीडी आणि ओ डॅश हा आपल्याला तिथं फ्रंटीमध्ये दिसतो आणि हा जो आहे हा त्याचा टॉप व्ह्यू आहे. इथं सुद्धा तसंच या सगळ्यांना सिलेक्ट करा. सिलेक्ट करून ऑब्जेक्ट जर तुम्ही लेअर जो क्रिएट केलेला असेल त्या लेअर वरती येऊन त्याला ऑब्जेक्ट करा. इव्हन इथं सुद्धा जो आहे त्याला सिलेक्ट करून जो आहे त्याला ऑब्जेक्ट करा, कंट्रोल यस. इथं सुद्धा त्याला सिलेक्ट करून, ह्या सगळ्याला सिलेक्ट करून काय असेल तर त्याला ऑब्जेक्टचा जो आपण लेअर क्रिएट केलेला आहे त्या ऑब्जेक्टचा त्याला लेअर द्या, कंट्रोल यस. हा पर्टिक्युलर जो पॉइंट आहे, हा पर्टिक्युलर जो पॉइंट आहे आणि हा इथला जो डोनटचा पॉइंट आहे, हा पर्टिक्युलर पॉइंट हा ऍक्सिस आहे. ह्याला सिलेक्ट करून तुम्ही ऍक्सिस असं नाव देऊ शकता, कारण आपण त्याचा लेअर क्रिएट केलेला आहे. सो अशा पद्धतीनं हा स्क्वेअर पिरॅमिड जर एचपीसी इन्क्लिनेशन वरती असेल आणि व्हीपीसी सुद्धा इन्क्लिनेशन वरती असेल तर फ्रंट व्ह्यू आणि टॉप व्ह्यू आपण अशा पद्धतीनं ड्रॉ करतो. आय होप तुम्हाला हा व्हिडिओ कळाला असेल आणि हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल असेल. थँक्यू.